कामगार विभाग यांच्याकडून एक नवीन पदभरतीची जाहिरात आलेली आहे। निरीक्षक, लेखापाल, लघुटंक लेखक या पदासाठीची जाहिरात आहे। याच्यामध्ये ते 40 गुणांसाठी कायदे जे आहेत तर ते विचारणार आहे आणि याच्यामध्ये एक महत्त्वाचा कायदा तो म्हणजे महाराष्ट्र खाजगी सुरक्षा रक्षक कायदा 1981। आता लक्षात घ्या, या 1981च्या कायद्यामध्ये एक नवीन बदल जो आहे तर तो झालेला आहे आणि त्याच्या संदर्भातला जी आर आलेला आहे आणि आपल्यासाठी हा महत्त्वाचा बदल असणार आहे, कारण की एक्झाम मध्ये याच्यावर डायरेक्टली प्रश्न जे आहेत तर ते येणार आहेत आणि हा कायदा, हा जो बदल आहे मी तुम्हाला एकदम डिटेल मध्ये व्यवस्थित पद्धतीने सांगणार आहे, म्हणून तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा। ओके, बघा, नुकतंच सुरक्षा रक्षक मंडळात सुरक्षा रक्षकांची नोंदणी, रजिस्ट्रेशन करण्याबाबतची कार्यप्रणाली आणि इतर निकष यांमध्ये सुधारणा करण्याबाबत बघा उद्योग ऊर्जा कामगार विभाग यांच्याकडून आलेला हा 14 मे 2026 चा लेटेस्ट जी आर आहे मित्रांनो। ओके, आणि याच्यावर आपल्याला परीक्षेत जे आहे तर ते प्रश्न इथं पाहायलाच मिळणार आहे। हा जवळपास 7 पेजेसचा जी आर आहे आणि या जी आर ची प्रॉपर ही पूर्ण पीडीएफ तुमच्या जवळ असली पाहिजे, म्हणून कमेंट मध्ये मला फक्त जी आर असं टाईप करून पाठवा। मी तुम्हाला कमेंट मध्ये याची लिंक जी आहे तर ती प्रोव्हाइड करून देतो। फक्त कमेंट मध्ये असं जी आर जे आहे तर ते टाईप करून पाठवा मला, तर मी तुम्हाला या जी आर ची लिंक जी आहे तर ती डायरेक्टली प्रोव्हाइड करतो। ओके, आणि त्यासोबतच या कामगार विभागाचे जे काही कायदे आहेत, फक्त कायद्याची तयारी करून घेण्यासाठीची सेपरेट बॅच आपण लॉन्च केलेले कर्मवीर कायदे बॅच, ज्याच्यामध्ये तुम्हाला तुमच्या 80 गुणांची परिपूर्ण तयारी करून घेतली जाणार आहे आणि त्याच्यामध्ये हा जो जी आर आहे हा जी आर आणखी जास्त डिटेल मध्ये जे आहे तर तुमच्यासाठी आम्ही समजून सांगणार आहोत। इग्नाइट अकॅडमीचं ऍप्लिकेशन डाउनलोड करून तुम्ही या कर्मवीर बॅचला जॉईन करू शकतात। सध्या 25% ऑफ पण चालू आहे, म्हणून तुम्ही या बॅचला नक्की एनरोल केलं पाहिजे। आता आपण एक एक करून गोष्टी ज्या आहेत तर ते पाहणार आहोत, लक्षात घ्या। वाटल्यास इथे येऊया, बघा हा जो जी आर आहे, महाराष्ट्र खाजगी सुरक्षा रक्षक नोकरीचे नियमन आणि कल्याण अधिनियम 1981 या अंतर्गत सुरक्षा रक्षक जे असतात तर त्यांचे नियमन जे आहे, त्यांचं रेग्युलेशन जे आहे तर ते या कायद्या अंतर्गत केलं जातं। याच्यामध्ये लक्षात घ्या 2-3 गोष्टी त्यांनी इथं केलेल्या आहेत। बघा, याच्यामध्ये त्यांनी काय केलेले आहेत की जे काही अनुकंपा तत्वावरचे असतात, समजा एखाद्या सुरक्षा रक्षकाचा मृत्यू झाला तर त्याच्या फॅमिलीला सुरक्षा रक्षकाचा लाभ कसा द्यायचा किंवा सुरक्षा रक्षक म्हणून त्याची नोंदणी कशी करून घ्यायची, तो एक पॅरामीटर झाला। त्याच्यानंतर मुख्य मालकाकडून शिफारस प्राप्त, म्हणजे एखाद्या कंपनीचा मालक असेल त्याला त्याच्या कंपनीत सुरक्षा रक्षक ठेवायचे असतील तर त्याच्या संदर्भातली कार्यप्रणाली कशी असली पाहिजे आणि त्याच्यानंतर जे काही आधी असतात त्यांच्यावर जो काही परिणाम होतो तर ते असे 3 बाबींमध्ये जे आहे तर ते याच्या हा जो जी आर आहे त्याच्या संदर्भातला आहे। सुरक्षा रक्षकांची नोंदणी करण्याची कार्यपद्धती कशी असली पाहिजे, 1 शारीरिक पात्रता कशी असली पाहिजे, 2 शैक्षणिक अर्हता किती असली पाहिजे, 3 मैदानी परीक्षेचे निकष कसे असले पाहिजे, 4 आणि इतर अटी आणि शर्ती काय असल्या पाहिजे, 5। तर या सर्व बाबी या जी आर मध्ये सुधारित जे आहेत तर ते त्यांनी करून दिलेले आहेत। ओके, तर त्या बाबी अत्यंत महत्त्वपूर्ण आहे। पहिली जी बाब आहे तर ती म्हणजे सुरक्षा रक्षक मंडळातील नोंदणी कार्यरत सुरक्षा रक्षकाच्या जागी अनुकंपा तत्वावर त्याच्या वारसाची नोंदणी करण्याबाबतचे निकष, म्हणजे एखाद्या सुरक्षा रक्षकाचा मृत्यू झाला तर त्याच्या जागी त्याच्या वारसाची नोंदणी कशा पद्धतीने केली पाहिजे, तर हे अशा पद्धतीने या गाईडलाईन्स दिलेले आहेत। या गाईडलाईन्स मध्ये काय सांगण्यात आलेले आहे की सुरक्षा रक्षक मंडळातील जे नोंदित सुरक्षा रक्षक आहेत त्यांचा जर मृत्यू झाला तर त्यांच्या जागी प्रथम मृत सुरक्षा रक्षकाच्या पत्नी किंवा पतीस या दोघांची नोंदणी करता येईल। पती असेल तर पत्नीची नोंदणी करता येईल आणि पत्नी मृत्युमुखी पडली असेल तर पतीची नोंदणी याच्यात करता येणार आहे। समजा पती पत्नी इच्छुक नसतील किंवा पात्र नसतील तर त्यावेळी त्यांचा मुलगा किंवा मुलगी, मुलगीला पण इथं दिलेलं आहे, शारीरिक आणि शैक्षणिक पात्रतेच्या अधीन राहून त्यांची नोंदणी जी आहे तर ती करण्यात येऊ शकते। त्यांची नोंदणी करताना लक्षात घ्या शैक्षणिक पात्रता किमान 10वी ठेवलेली, किती 10वी ठेवलेली आहे आणि अनुकंपा तत्वावर नोंदणी करताना उमेदवारांची मैदानी परीक्षा घेण्याची आवश्यकता नाही, मैदानी चाचणी घेण्याची आवश्यकता नाही, असं त्यांनी या जी आर मध्ये सांगलेलं आहे। ओके, अशाच पद्धतीचे प्रश्न आपल्याला परीक्षेत येऊ शकतात डायरेक्टली याच्यावर ही शैक्षणिक पात्रता काय लागणार आहे। बघा, शारीरिक पात्रता त्यांनी दिलेली आहे। बघा, पुरुष उमेदवारांसाठी किमान 162 सेंटीमीटर जे आहे तर ते हाईट पाहिजे, वजन 50 किलो, छाती 79 आणि फुगून 84 झाली पाहिजे, म्हणजे 5चा डिफरन्स पाहिजे। महिला उमेदवारांना किमान 155 सेंटीमीटर हाईट पाहिजे आणि 45 किलो वजन जे आहे तर ते पाहिजे आणि अनुकंपा तत्वावर जी मॅक्सिमम वयाची अट आहे ती काढून टाकलेली आहे, फक्त मिनिमम त्याचं वय जे आहे तर ते 18 वर्ष पूर्ण जे आहे तर ते पाहिजे। ओके, आता पुढचं जे आहे तर ते म्हणजे काय की मुख्य मालकाच्या शिफारसीनुसार रिकमेंडेड बाय द प्रिन्सिपल एम्प्लॉयर करण्याबाबतचे सुधारित निकष, म्हणजे एखादा कंपनीचा मालक त्याला वाटतं की मला सुरक्षा रक्षक पाहिजे तर त्याच्याकडे पूर्वी खाजगी कंत्राटदाराकडून
किंवा स्वतः त्यांनी नियुक्त केलेले जे काही सुरक्षा रक्षक असतील, जर तो कंपनीवाला म्हणत असेल की मला सुरक्षा रक्षक मंडळाकडून सुरक्षा रक्षक पाहिजे, तर त्यावेळी त्याच्याकडे कार्यरत असलेले खाजगी किंवा स्वतःचे त्याचे लावलेले डायरेक्ट कंपनीवाले, तर त्यांची नोंदणी या मंडळाद्वारे करण्यात येईल आणि त्यांना तिथंच कंटिन्यू जे आहे तर ते करण्यात येणार आहे. तर इथं पण हे पात्रता वगैरे सगळ्या काही गोष्टी इथं लागणार आहेत. आणि इथं मैदानी चाचणीचे निकष पण त्यांनी इथं दिलेले आहेत बघा. हे मैदानी चाचणीचे निकष जे आहेत दिलेले आहेत, जी आर मध्ये एकदा दिलेले, एकदा तुम्ही फक्त रीड करून घ्यायचे ते फक्त. पुढे काय आहे, परिणामित ज्याला म्हणतात अफेक्टेड सुरक्षा रक्षकांची मंडळात नोंदणी करण्याबाबतचे निकष. आता याच्यात काय सांगण्यात आलेले, समजा फॉर एक्झाम्पल एखाद्या कंपनीच्या मालकाने सांगितलं की मला सुरक्षा रक्षक पाहिजे आणि त्याने नवीन सुरक्षा रक्षक या सुरक्षा रक्षक मंडळाकडून घेतले, पण जे आधीचे होते तर त्यांचा जॉब गेला, तर त्या आधीच्या लोकांची या सुरक्षा रक्षक मंडळात नोंदणी करण्यात येईल आणि त्यांना वेटिंग लिस्ट मध्ये जे आहे तर ते टाकण्यात येईल. म्हणजे भविष्यात एखाद्या कंपनीला लागत असेल सुरक्षा रक्षक, तर त्यांची नियुक्ती त्यांना तिथं पाठवण्यात जे आहे तर ते येणार आहे. तर ते अशा पद्धतीने ही कारवाई असणार आहे. आता हेच डिटेल मी तुम्हाला थोडंसं सोप्या भाषेत जे आहे तर ते समजवण्याचा प्रयत्न करतो. याच्यामध्ये या जी आर मध्ये नोंदणीचे 3 मुख्य मार्ग सांगितलेले, एक आहे अनुकंपा तत्वावरचं, एक आहे मालकाची शिफारस आणि तिसरं म्हणजे परिणामित रक्षक. म्हणजे या मालकाच्या शिफारसीमुळे याने जेव्हा आला, जर त्याने आधीचे कंटिन्यू नाही केले, तर त्या आधीची कंटिन्यू लोकांना या परिणामित रक्षक मध्ये टाकण्यात येणार आहे. अनुकंपा तत्वावरची नोंदणी जी आहे तर ते काय करा, दिव्यांगत नोंदणीकृत रक्षकाचा पती किंवा पत्नी किंवा वारसदाराला मिळणार आहे. मुलगा मुलगीसाठी 10वी पासची अट जी आहे तर ती इथं टाकलेली आहे. किमान वय 18 आहे, मॅक्सिमम वयाची अट त्यांनी इथं टाकलेली नाही. ओके. त्याच्यानंतर इथं यांना ही पण अट टाकलेली आहे की तुम्हाला मैदानी चाचणीची नाही, परंतु शारीरिक पात्रतेची अट यांना पण लागू जी आहे तर ती असणार आहे. मुख्य मालकाची शिफारस, कंपनीने मंडळाकडे स्वतःची नोंदणी करताना जुन्या रक्षकांची लेखी शिफारस करणे. किमान 10वी पास आणि वय 18 पेक्षा जास्त. मग त्याच्यामध्ये किमान 2 महिन्याची पीएफ भरलेले पाहिजे, किमान 60 दिवस काम केल्याची हजेरी बंधनकारक जे आहे तर ती असली पाहिजे. तर अशा पद्धतीच्या गोष्टी आहेत. आणि तिसरं म्हणजे जे काही अफेक्टेड रक्षक असतील त्यांच्यासाठीचे नियम, म्हणजे मंडळाचे नवीन रक्षक कंपनीत आल्यामुळे ज्या खाजगी रक्षकांची नोकरी जाते ते परिणामित रक्षक जे आहेत तर ते त्यांना इथं म्हटलं जातं. ओके. आणि याच्यामध्ये जर ते 35 वर्षाच्या पुढचे असतील तर त्यांना मैदानी चाचणीची देखील गरज पडत नाही. तर हा संपूर्ण एक चार्ट आहे. हा चार्ट जरी तुम्ही व्यवस्थित पद्धतीने लक्षात ठेवला तरी तुमचे बरेच प्रश्न जे आहेत तर ते कव्हर होऊन जातील मित्रांनो. ओके. आता हा जो संपूर्ण जी आर आहे, हा जी आर आपण आपल्या बॅच मध्ये जे आहे, आता मी फक्त तुम्हाला एकदम ओव्हरऑल सांगितला, परंतु बॅच मध्ये एक एक लाईन, एक एक शब्द तुमचा डिटेल मध्ये विथ एक्झाम्पल जे आहे तर ते आपण समजून सांगणार आहोत. ओके. युट्यूबला काही मर्यादा असतात, जास्त व्हिडिओ झाला तर मुलंच पाहत नाही, तर त्याच्यामुळे हा जो पूर्ण जी आर आहे तर हा आपल्या बॅच मध्ये जेव्हा आपण तो कायदा घेऊ त्याच्यामध्ये तुमचा डिटेल मध्ये जो आहे तर तो कव्हर केला जाणार आहे. सध्या आपले लेबर कोड चालू आहेत, 4 लेबर कोड संपल्यावर लगेच माथाडी, हमाल आणि त्याच्यानंतर बाकीचे जे कायदे जे आहेत तर ते कव्हर करणार आहोत. आपला आरटीआय पण टाकलेला आहे, त्याचा पण जर लवकर रिप्लाय आला तर ते खूप चांगलं काम होऊन जाणार आहे. आणि ही जी कायद्याची सेपरेट बॅच मित्रांनो, ही अतिशय उपयुक्त तुमच्यासाठी असणार आहे, म्हणून तुम्ही याला नक्की जॉईन करू शकतात. जी आर ची पीडीएफ तुम्हाला मी कमेंट बॉक्समध्ये त्याची लिंक जी आहे तर ती प्रोव्हाइड करून देतो. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.